तर कसं आहे मग जामखेडकर, तुम्हाला तर माहितच आहे की मी पुण्याला आलेले आहे आणि कशासाठी आले हे पण माहितच आहे. पण इथं येऊन मला एक कळतंय बरं का की मला ह्यांनी शूटसाठी नाही तर शॉपिंगसाठी बोलवलेलं आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत मूळचंदमध्ये भैयाची पगडी बदलण्यासाठी. पहिली जी घेतली होती ती मॅच नाही झाली म्हणून आम्ही दुसरी घ्यायला आलो. तर बघा आपला भाऊ कसा दिसतोय, भारी की नाही, एकदम नवरदेव माफिक. पण ही जिमवाली हरकती काय ह्याच्याकडून सुटणार नाही बरं का. कितीही काय करा, बायसेप ट्रायसेप नुसतं दाखवतो, उगाच शायनिंग खातो माझ्यासमोर. पण आमचे मोहीन भैया बी काही कम नाहीत बरं का, त्यांची पण लय बॉडी आहे. मग त्यानंतर आम्ही गेलो साडी सेंटरला. मला काय तिथं साडी आवडली नाही आणि हे दोघं मला काय सांगत नव्हते, हे बघत होते फोन. मग म्हणलं चला आता आपण जाऊया बाहेर. पण हे बाहेर पडले की गेले गिटार शॉपमध्ये. मी म्हणलं गिटार शॉपमध्ये कशाला आता, तर भैया म्हणला गिटारचं काहीतरी सामान घ्यायचंय. मेरे को लगा अभी भैया शाहरुख खान बनने वाला शादी में कोमल लॉस आता काय भैयाची इच्छा. त्यानंतर मी काकूंना विचारलं तुमच्या शॉपमध्ये एवढे मोठे गिटार आहेत, तुम्हाला एकतरी गिटार वाजवता येतं का हो? त्या म्हणल्या मेरे को सिर्फ मुंह बजाने आता है बाजी. मी म्हणलं चला बाबा बाहेर. आम्ही शॉपच्या बाहेर पडलो की आमच्या समोर होतं ढोलपथक का तर आज होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारी. तर मित्रांनो पेजला फॉलो करून घ्या का तर तुम्हाला पुढे कळेलच हो. तर पार्ट 2 लवकरच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जामखेडकरांनो चला बाय.